कलाकारांवरती हल्ला होणं हे दुर्दैवी आहे। गृह मंत्रालयाचं हे अपयश असल्याचंच आता विरोधकांकडून बोललं जात आहे आणि पुन्हा एकदा विरोधकांकडून फडणवीसांवरती टीका केली जाते। राज्यभरात गेल्या काही महिन्यांपासून जे वातावरण निर्माण झालंय त्यात एक भर पडली आहे, म्हणून या सगळ्या प्रतिक्रिया येत आहेत। एक मोठी अपडेट यात समोर येते। चोर शेजारच्या इमारतीतून शिरला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। शेजारच्या इमारतीमधून उडी मारताना हा चोर जो आहे तो सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्याचं दिसतंय। एक मोठी बातमी सध्या आपण पाहतोय, अभिनेता सैफ अली खान याच्यावरती हल्ला झाला, त्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे। जो चोर होता ज्याने सैफ अली खान वरती हल्ला केला तो शेजारच्या इमारतीतून सैफ अली खानच्या घरात शिरल्याचं कळतंय। त्या संदर्भातला सीसीटीव्ही सुद्धा रेकॉर्ड झाला आहे आणि तो सीसीटीव्ही समोर आल्याचं कळतंय। मोठी बातमी सध्या आपण पाहतोय, सैफ अली खानच्या घरात नेमकं चोर शिरला कसा, हाच मोठा प्रश्न आतापर्यंत विचारला जात होता। कडक सुरक्षा व्यवस्था होती, शिवाय आताच एक मोठी बातमी आली होती ती म्हणजे एक लिफ्ट थेट सैफ अली खानच्या घरात जाते, परंतु ऍक्सेस कार्ड त्यासाठी लागतं। त्या ऍक्सेस कार्ड शिवाय घरात जाता येत नाही आणि म्हणून प्रश्न उपस्थित केला जात होता की हा चोर नेमकं घरात गेला कसा। तर आता त्याचीच एक मोठी अपडेट समोर येते। शेजारच्या इमारतीतून हा चोर सैफच्या इमारतीत गेल्याचं कळतंय। सीसीटीव्ही मध्ये तो चित्रित झाल्याची सुद्धा माहिती आहे। सचिन गाड आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। सचिन, आपण पाहतोय की एक सीसीटीव्ही समोर आल्याचं कळतंय ज्यात हा चोर बाजूच्या इमारतीतून सैफच्या घरात शिरताना दिसतोय। नेमकं काय दिसतंय या सीसीटीव्ही मध्ये? जो चोर ज्याने सैफ अली खान वरती हल्ला केला तो शेजारच्या इमारतीतून सैफ अली खानच्या इमारतीत त्याने प्रवेश केला आणि त्यानंतर तो सैफ अली खानच्या 11व्या मजल्यावरील घरी गेला आणि त्यानंतर तिथे सैफ अली खान वरती हल्ला झाला। मात्र आपण बघितलं तर सैफ अली खानच्या घराबाहेर सिक्युरिटी असते। सैफ अली खानच्या घरापर्यंत जाण्यासाठी एक वेगळी लिफ्ट देखील आहे, त्याला कारद्वारेच ऍक्सेस आहे आणि अशी एवढी सुरक्षा असताना, सुरक्षेचं कड असताना असा अज्ञात हल्लेखोर सैफ अली खानच्या घरापर्यंत पोहोचला कसा, त्याच्या मुलाच्या बेडरूममध्ये तो हल्लेखोर कसा काय एवढे तास लपून होता आणि त्यानंतर एवढा हल्ला झाला कसा, या सगळ्याचा सध्या पोलीस तपास घेतात। मात्र आतापर्यंत जी माहिती मिळते त्या माहितीनुसार हा अज्ञात हल्लेखोर हा शेजारच्या इमारतीच्या भिंतीवरून उडी मारून सैफ अली खानच्या इमारतीत घुसला आणि त्यानंतर सैफ अली खानच्या घरापर्यंत पोहोचला आणि त्याने सैफ अली खानवरती हल्ला केल्याची सध्या माहिती आहे। धन्यवाद सचिन, अगदी सविस्तर अपडेट आपण या संदर्भात दिली आहे। वेळोवेळी या संदर्भातली प्रत्येक अपडेट आपल्याकडून आम्ही घेत राहू। तर एक मोठी बातमी आपण पाहतो आहोत।